तुमचं घर होतं, घरात कोण कोण आहे? किती मुलं आहे तुम्हाला? कुठं नारायणगावला जातात कामाला, आम्ही एकलीच राहतो. सगळं करून देणं साहेब काय विटाचं घर होतं का इथं? नाही सर, पार्टिशन रात्री घटना घडली असती ना तर काहीच राहिलं. पालकमंत्री संजय राठोड पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर. महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने आज यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असून आज महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेतात त्यांनी पाहणी केली. तसेच फुलसावंगी गावामध्ये नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये सुद्धा पुराचे पाणी गेल्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आले. त्यांना सुद्धा तात्काळ मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव. यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड आज महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतीचं आणि अनेक गावामध्ये जे पाणी गेलं होतं त्यामध्ये घराचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जे आहे अतिवृष्टी झाली, शेतासह अनेक गावातील घरामध्ये पाणी घुसलं, मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. काय सांगसा? त्याचीच पाहणी करायसाठी आज आमचा हा दौरा आहे. मी मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून आणि प्रशासनातले अधिकारी सुद्धा वरिष्ठ माझ्या सोबत आहे, स्थानिक आमदार सुद्धा सोबत आहे. आम्ही आज दिवसभर शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्याच पद्धतीनं सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान याची पाहणी करणार आहे आणि त्यावरून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सुद्धा पाठवणार आहे. पूर परिस्थितीमध्ये विद्युत अनेक खंबे वगैरे पडलेले आहेत, शेतकऱ्याला रब्बीमध्ये त्याची अडचण येऊ शकते. या विचार सुद्धा त्या डिपार्टमेंटशी आपण सुद्धा तात्काळ विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता सोबत आहे, ते सुद्धा दुरुस्तीचं काम युद्धस्तरावर चालू आहे. या अतिवृष्टीमध्ये महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आहे. अनेक पुलं जे आहेत ते वाहून गेलेले आहेत. अतिशय अडचणीचा सामना या विधानसभा क्षेत्रातील जनतेला करावा लागत आहे. आता नैसर्गिक आपत्ती झाल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीचा सामना जनतेला करावा लागत आहे, परंतु शासन लोकांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. जे नुकसान लोकांचं झालेलं आहे ते नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. नक्कीच आपण पाहू शकता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड आपल्यासोबत होते. महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतीसह अनेक गावातील घरामध्ये पाणी गेल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या सर्व पाहणीचा दौरा आज त्यांचा महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात चालू आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव. तुम्ही बाजूला इथं तुमचं घर होतं, घरात कोण कोण आहे? किती मुलं आहे तुम्हाला? नारायणगावला जातात कामाला, आम्ही एकलीच राहतो. सगळं करून देणं साहेब काय विटाचं घर होतं का इथं? नाही सर, पार्टिशन रात्री घटना घडली असती ना तर काहीच राहिलं. फोटो काढते तू म्हणजे झाली नाही लाईट. नगरमध्ये तिकडे प्लॉट आहे सर, ते प्लॉट अलाउड करायचे. दोघांचाही चेहरा आहे ते. फोटो काढ, दोघांचे फोटो. 2 घर आहेत, 2 त्याच्यामुळे बसला इकडेच इथं जर झाली समस्या एक जिल्हा परिषदची शाळा आहे म्हणजे बघा यांचं काय तुम्ही आता ग्रामपंचायत साहेब तसंच एक सर्वांना निर्देश द्यायचे कळेल ना. काठाच्या ठिकाणी एकदम तुम्ही आटत घेऊन म्हणजे काय वगैरे एकदम शेजारी घरकुल नका द्यायला बांधतात, मग ते त्याच्यात पाणी
20 फुटी नाही आहे ना. लागूनच आहे ना. घेतला ना तुम्ही? हो सर. आजचा गावाचा वास येत आहे. याचे व्यापारी घेऊन माल माझा 1200-1300 मागत आहे. या ठिकाणी मी ज्या वेळेस घेऊन निघला त्यावेळेस मी 3200 विकला. आज माझ्या गावाला वास आला तरी बी कोणीही कास्तकार इथे घेतला 1200-1300 मागत आहे. आता तुम्हाला माझी विनंती आहे, या वर्षीच्या नवीन सीझन मध्ये जी फुलसंगीची उपबाजार समिती आहे तर तुम्ही कास्तकारांसाठी खुली करून द्यावी. या ठिकाणी हराची व्हावी. प्रत्येक कास्तकाराच्या व्यापारी कोणता यायला नाही पाहिजे. उपसमिती आहे. हा, फुलसंगी बाजार समिती आहे. या ठिकाणी कास्तकाराची सगळी म्हणजे मारामार चालू होती. मारामार चालू होती कास्तकाराची. कुठं घेऊन ते चालू? नाफेनं कोणत्या सरकारी भावानं माल घेत नाही तर काहीच नाही. सगळ्यात जास्त मरण असं कास्तकाराचा आहे. माझा भाऊ माझा 16 क्विंटल गहू वाचला. बाकी सगळं पाण्यानं वाहून माझा चला होता गावडा आणि पिटी बिटू पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेला. मी जितका माल वाचला तितका मी घरी नेऊन ठेवला. बाकी सगळा माल मी मागला ठेवला. हे माझे बाबा होतं आणि आम्ही आमच्या घरची शेती नाही. घरी फक्त 1.5 एकर वावर आहे. आम्ही मग त्यांनी शेती करतो. कलेक्टर साहेब कुठं रास्त मागणी आहे. गहू याला आता वास यायला कोणी देणार? 1200 तू सांग मला किती गहू होता तुझा? 40 क्विंटल गहू होता. फक्त मी 8 क्विंटल फक्त कास्तकार म्हणजे जे वावरात भुतेवाले त्याला वाटला 32 क्विंटल माझ्याकडे शिल्लक होता. पूर्ण भिजला. पूर्ण जितका उरला आता तितका तुमच्या पुढे अंदा पाहिलो. आज घरात वाद 3200 निघला सुरुवाती. आज 1200-1500 मागणी व्यापारी ते पुढची सकाळी घेऊन येऊन दाखवला तर कोणी काय तयार नाही माझ्याकडे. सर असं आहे की नाही बाजार समिती पहिल्या सर्वेक्षण करायसाठी बापू मी झोपत असतो. पण त्यावेळेस मी फक्त सकाळी आंघोळ करून घरी गेलो. दुपारचा टाइम होता मी वाचलो. रात्रीच्या टायमाला मी वाहून आता तुझी मागणी आहे की बाजार समिती चालू करा कास्तकार इथं ना जे महामंडळाचे त्याच्यामध्ये मला मदत द्यावी. पण मी मक्तेदार आहोत. कुठं एसीओ कुठं मदत करा. सगळे तुम्ही आता आले पाहणी करा सर. शेतकऱ्याचा जे अन्याय झाला त्या विषयावर तर बाजार समिती स्टार्ट करा. आहे ते ऍक्टिव्ह नसेल जिथं असेल महागावला त्यांनी जर इथे चालू केलं. आपण इथं व्यापारी आले पाहिजे. पटलाच्या काळामध्ये 2 दिवस हराशी झाली. त्याच्यानंतर कोणी हराशी केली. सगळ्यात जास्त पांढरा सोनं आमच्या तिथे रायगड आंध्रा घेतून आमच्या गावामध्ये कापूस शेती. फक्त व्यापारी यायला पाहिजे. आपण याला बियाणं दे जातात. परमेश्वर गणपत टोंगरे आम्ही मक्तेदार आहोत. आम्ही यानं करतो. आम्हाला फक्त महामंडळाकडून